मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे। मुंबईची मिठी नदी बाजूचा परिसर आहे, म्हणजेच कुर्लामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पाणी साचलंय। कुर्ला एलबीएस मार्गावर पाणी साचलेलं आहे आणि या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। बघूयात। पाऊस जरी कमी झालेला असला तरी आपण बघू शकतो तर आपण बँड्रा बीकेसीच्या ब्रिजवर आहोत। मिठी नदीचं पाणी बाहेर येऊन काय झालंय ते आपण परिस्थिती बघू शकतो। मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, लोक या पाण्यातून रस्ता काढता दिसत आहेत। मोठ्या प्रमाणात इकडे पाणी साचलेलं आहे, ट्रक्स अडकलेले। हा जो रस्ता आहे तो कुर्ल्याचा रस्ता आहे, बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सचा हाच रस्ता आहे जिकडे खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। जर आपण बघू शकतो तर हे मोठ्या प्रमाणात पाणी इकडे साचलेलं आहे। मिठी नदीचं हेच पाणी जे खऱ्या अर्थानं बाहेर आलेलं आहे, त्यामुळे कुठे ना कुठे जे लोक आहेत ते याच रस्त्यातून हळूहळू वाट काढताना आपल्याला दिसून येत आहेत। एकंदर पाहिलं गेलं तर सगळ्यात मोठी गोष्ट हीच की मिठी नदीचं पाणी खऱ्या अर्थानं इथे आता पाऊस जोरदार पडल्यामुळे इकडे आता साचलेलं आहे आणि आपण बघू शकतो एकंदरच हे चित्र पाहायला कुर्ल्याचं मिळत आहे। एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की पाऊस जरी शांत झालेला असला तरी अनेक ठिकाणी अजूनपर्यंत पाणी जे आहे ते साचलेलं आहे, वॉटर लॉगिंग झालेलं आहे आणि ते चित्र आपल्याला इकडे दिसून येत आहे। धागेसोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।